लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींना 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता याचं वितरण आणखी किती दिवस चालणार आहे, हे वितरण कोणत्या कोणत्या महिलांना होणार आहे याच्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला 14वा हप्ता भेटलाय त्यांना 15वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याच्याबद्दल काय बातमी आली ती पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा। लाडक्या बहिणींनो एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, कारण की या 2 ते 3 दिवसामध्ये वितरण खूप कमी स्वरूपात झालेले आहे। काल तर या ठिकाणी खूप 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 कमी स्वरूपात वितरण झालेलं आहे, त्याच्यामुळे हे वितरण आणखी किती दिवस चालणार आहे, कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत, 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना 3000 रुपये भेटणार आहेत का 4500 रुपये भेटणार आहेत का फक्त 1500 रुपये भेटणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि लाडक्या बहिणीला एक छोटा प्रश्न विचारतोय, आतापर्यंत कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला 14वा हप्ता भेटलाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला कधी हप्ता जमा झालाय पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की 15वा हप्ता आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, कारण की आता हा सप्टेंबर महिना अर्धा संपलेला आहे। आता ह्या शेवटच्या 15 दिवसात हा हप्ता भेटणार आहे का याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। तर लाडक्या बहिणींना मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, याची स्वरूपात ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। ती ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी दाखवणार आहे। तर वितरण किती दिवस आणखी चालणार आहे, वितरण बघा हा 14वा हप्ता जो सुरू झालेला आहे वाटपाला, ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटपाला सुरू झालाय। बऱ्याच लाडक्या बहिणींना अजून पण हप्ता भेटलेला नाहीये। कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ता अजून भेटला नाही, पटकन आपलं नाव जिल्हा सांगायचं, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार, आता हा 14वा हप्ता, बाकीच्या कोणत्या आता लाडक्या बहिणी अशा राहिल्या शिल्लक त्यांना हा 14वा हप्ता भेटणार आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 15वा हप्ता, ज्याची सगळेजण आता आतुरतेने वाट बघत बसले असतील की सर आता आम्हाला 14वा हप्ता भेटलाय, ज्या लाडक्या अजून भेटला नाही त्या ठिकाणी टेन्शन मध्ये आले असतील की सर आम्हाला अजून 14वा हप्ता भेटला नाही, मग आता हा 15वा हप्ता आम्हाला भेटेल का नाही, कधी भेटणार आहे 15वा हप्ता, तर या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। चला वेळ वाया घालता व्हिडिओला तर सुरुवात करूया। नेमकं वितरण किती दिवस चालणार आहे याच्या स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी आली बघा। साम टीव्ही चॅनलने महत्त्वाची बातमी आली होती, तुम्हाला ती मी सांगितली बघा। राज्यामध्ये 2,48,00,000 महिलापर्यंत हप्ता पोहोचणार आहे असं या ठिकाणी बातमी आली होती, पण अजून बघा खूप खूप कमी लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत। एवढा मोठा आकडा अजून पूर्ण झालेला नाहीये। 2,48,00,000 पोहोचेल असं सांगितण्यात येत होतं, पण अजून एवढ्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाहीयेत। लाडक्या बहिणींना खुशखबर पण भेटली होती, ऑगस्ट हप्ता लवकरात लवकर सुरू पण झालेला आहे। या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहे, पण लाडक्या बहिणींनो अजून 2,48,00,000 सोडा, या ठिकाणी 1 कोटीपर्यंत पण आकडा 1 कोटीच्या 1.5 कोटीच्या जवळजवळ आकडा पोहोचलाय। अजून भरपूर साऱ्या लाडक्या ताई, जवळजवळ 1 कोटी म्हणलं तरी चालेल, 1 कोटी लाडक्या ताई अजून बाकी आहेत। मग या लाडक्या ताईंना पैसे कधीपर्यंत भेटणार या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे, वितरण अजून किती दिवस चालणार आहे। तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी बघा वितरण 11 सप्टेंबरला सुरू झालं होतं, गुरुवारी या ठिकाणी सुरू झालं होतं। गुरुवारी चांगल्या स्वरूपाचं मोठ्या स्वरूपात वितरण झालं होतं। गुरुवारी नंतर शुक्रवारी दुपारी सकाळी थोडं झालं होतं, दुपारीपासून चांगल्या स्वरूपात वाटप सुरू झालं होतं, पण शनिवारी काल खूप 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 कमी स्वरूपात वितरण झालेलं आहे। झालं वितरण, असं नाही की वितरण नाही झालं, कुणाला जर पैसे आले नसतील काळजी करू नका, खूप कमी म्हणजे एकदम कमी स्वरूपात म्हणलं तरी चालेल, आपण नाही म्हणलं तरी चालेल, एवढ्या कमी स्वरूपात काल वितरण झालं होतं। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटले असतील काल ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पण आता बऱ्याचदा लाडक्या ताई विचारतात की सर मग अजून आम्हाला पैसेच भेटले नाही, मग आम्हाला हा वितरण किती दिवस अजून चालणार आहे। तर बघा मंगळवार 16 सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी तारीख आली आहे आणि त्याच्यामध्ये अजून पण वाढ होऊ शकते। उद्या आणि परवा जर वितरण कमी झालं तर अजून ही वाढ होऊ शकते आणि हे बुधवार गुरुवार पर्यंत वितरण चालू शकतं, कारण की बघा आता ह्या मागच्या 3 दिवसामध्ये खूप कमी वितरण झाल्यामुळे ही वाढ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। आणि हे सुरुवातीला नाही, तुम्ही म्हणता असाल की सर हे पहिल्याच वेळेस व्हायला लागलं की काय, नाही, मागच्या वेळेस पण जवळजवळ आठवडा वितरण चाललेले आहे। काही काही 3-4 दिवस चालले होते, काही 3 दिवस चालले होते, काही काही आठवडा वितरण चाललेले आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आणि तुम्हाला खोटं असेल तर तुम्हाला पुरावा पण दाखवतो। लक्षात घ्या मार्च महिन्याचा बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे वाटप सुरू झालं होतं महिला दिनाच्या त्यावेळेस 8 मार्चला सुरुवात झाली होती। 8 मार्चचे ते 15-16 मार्च पर्यंत हे वितरण चाललं होतं। सगळ्याला आठवत असेल तर लक्षात ठेवा, कारण की हे पहिल्या वेळेस नाही की वितरण हळूहळू होत आहे, तर यावेळेस पण असंच होणार आहे लाडक्या ताईंनो, वितरण बऱ्याच दिवस चालणार आहे। एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली, पण लाडक्या ताई म्हणत असतील की सर आम्हाला अजून हप्ताच भेटला नाहीये, आम्ही नेमकं काय करायचंय। तर लाडक्या ताईंनो बघा, या ठिकाणी कोणाला हप्ता मिळणार आहे ही पण एक महत्त्वाची बातमी
तुम्ही लक्षात ठेवा, ज्या ज्या लाडक्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला आहे, बघा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकलं असेल की सगळ्याला पैसे भेटणार, सगळ्याला असं नाही, त्यांची पडताळणी झाली यांना पैसे भेटणार असं नाही. मी तुम्हाला मागच्या 15 दिवसापासून सांगतोय आणि ती गोष्ट तुम्हाला सत्य झालेली दिसेल, ती खरं झालेली दिसेल. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, लाडक्या बहिणींनो 15 दिवसापासून सांगतोय की ज्या लाडक्या त्यांची पडताळणी झाली, पण पडताळणी कधी व्हायला पाहिजे, 15 ऑगस्टच्या अगोदर. 15 ऑगस्टच्या अगोदर लाडके त्यांना त्याच्यानंतर हळूहळू आता फोन यायला सुरू झालेले लाडके त्याला वाटलं की पैसे यायला सुरू होत होतील, नाही, 15 ऑगस्टच्या अगोदर म्हणजे आताच्या महिन्याच्या अगोदर तुम्हाला जर फोन आला असेल आणि त्यावेळेस तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट केली असेल लाडक्या बहिणींनी आणि पुढे जर याद्या गेल्या असतील तरच तुम्हाला यावेळेस तुम्हाला हप्ता भेटणार आहे, हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं. आणि बऱ्याच लाडके अशा आहेत की बाबा एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतो लाडक्यानो, ज्या लाडक्याला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्यांना कुणाला 14वा हप्ता भेटला आहे का? कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय. आणि जर तुम्हाला 14वा हप्ता भेटला असेल, तुमची या ठिकाणी पडताळणी कधी झाली होती, पटकिनी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा 13वा हप्ता जर भेटला असेल, आता बघा बऱ्याच लाडके आहेत की बाबा सर आम्हाला 12वा पण हप्ता भेटला होता, 13वा हप्ता भेटला होता, मग आम्हाला 14वा हप्ता का भेटत नाहीये? तर लाडक्यानो काळजी करू नका. पुणे असेल, नाशिक असेल किंवा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये अजून बऱ्याच लाडक्याताई पेंडिंग आहेत. हात जोडून सगळ्या लाडक्याताईला विनंती आहे, जर तुम्हाला 13वा हप्ता भेटला असेल, डीबीटी तुमचं जर कंप्लीट असेल आणि स्टेटस अप्रूव्ड असेल, ह्या 3 जर गोष्टी असतील, काळजी करायची गरज नाही, तुम्हाला 100% हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आणि घरामध्ये बघा लाडक्याताई 2 पेक्षा जास्त असतील, त्यांचा पण हप्ता कट होत आहे, त्याच्यामुळे त्या पण गोष्टी तुम्ही चेक करायच्या आहेत. घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असतील, लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेट द्यायची आहे आणि त्यांना तुमची माहिती द्यायची आहे. चला तर लाडक्याताईंनो आता सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी मी क्लिअर केलेले आहेत. अजून कोणाला काही डाऊट असतील, लाभार्थींची संख्या वाढ झालेली आहे सगळ्याला माहितीये, पण लक्षात घ्या लाडक्याताईंनो, जर तुमचं या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लाडक्याताई असतील घरातल्या, तर त्याच्यामधली एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 लाडक्याताई ठेवायच्या आहेत सुरुवातीला, कारण की सरकारने अजून मोठी डिसिजन घेतलेली नाहीये आणि आपली सरकारकडे हीच मागणी आहे की घरातल्या 2 लाडक्याताईंना सरसकट पैसे देऊन टाका, सरसकट. या मागणीला कोण कोण सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्याताईंनो बघा तुमच्यासाठी मागणी पत्र या ठिकाणी घेऊन मी या ठिकाणी जाणार आहे, आमदार खासदार साहेबांना पण भेटणार आहे. तुम्हाला मी खोटं बोलत नाही, पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार. हा लाडका दादा तुमच्या समोर दररोज भेटतो तुम्हाला. तर लाडक्याताईंनो तुमच्यासाठी खरं सांगतो लाडक्याताईंनो, तुमच्यासाठी मी आमदार साहेब, खासदार साहेब असतील किंवा वेगवेगळे नगरसेवक साहेब असतील, त्यांच्या समोर भेटलेले, त्यांना मागणी पत्र दिलेले फोटो तुम्हाला मी देणार. आणि त्याच्याबद्दल लाडक्याताईंनो आपली ही मागणी आहे, वर कशी पोहोचेल, हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे. हळूहळू सगळे ठिकाणी परिपत्रक आपल्याला हे मागणी पत्र देऊन या ठिकाणी आपला मुद्दा या ठिकाणी सरकार पुढे दाखवायचा आहे. आणि सरकार पुढे गेल्यानंतर मग त्यांना पुढे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करायला सांगायचे. मंत्रिमंडळात चर्चा झाल्यानंतर विधानसभा असेल किंवा त्यांच्या सभा ज्या भरतात त्यावेळेस ही चर्चेचा मुद्दा या ठिकाणी बनवायचा आहे. मग ज्यावेळेस बघा भरपूर साऱ्या लाडक्याताई कडून आपले हे मागणी पत्र त्यांना पोहोचेल, त्यावेळेस नक्कीच चर्चा होणार आहे आणि आपल्या मागण्यांचा या ठिकाणी विचार होणार आहे. याबद्दल तुम्ही शंका घ्यायची काही गरज नाही लाडक्याताई, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. आणि आपली हीच मागणी आहे बघा, पहिली मागणी आपली हीच आहे, ज्या महिलांना 12वा 13वा हप्ता भेटलेला नाहीये त्यांना लवकरात लवकर सगळे हप्ते मागचे देऊन टाका. 12वा 13वा आता 14वा हप्ता असेल किंवा 14वा नाही भेटला, 15व्या मध्ये त्यांची पडताळणी पूर्ण झाली, 12वा 13वा 14वा 15वा सगळे हप्ते त्यांना देऊन टाका, ही आपली मागणी आहे. त्याचबरोबर घरात कमीत कमी 2 महिलांना सरसकट लाभ देऊन टाका, ही आपली दुसरी महत्वाची मागणी आहे. ज्या महिन्यात हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटेल पाहिजे, ही आपली तिसरी मागणी आहे. आणि चौथी मागणी 2100 रुपये लवकरात लवकर करा. तर लाडक्याजण सगळेजण मागणीला पूर्ण सहमत असतील, कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाडक्याजण शेअर करा तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअपच्या ग्रुपला. बघा वेगवेगळे तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला इकडे तिकडे फॉरवर्ड करतात, तर असे चांगले व्हिडिओच्या लिंक्स तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला ठेवायच्यात आणि स्टेटसला ठेवून सहकार्य करायचं, कारण की आपल्याला हा मुद्दा पुढे जास्तीत जास्त हायलाईट करायचा. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा लाडक्याजण. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.